रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज। काहीतरी अमराठी लोक आहेत आणि आपण महाराष्ट्रामध्ये करतो, आपण मराठी आताच होता, बरोबर आहे। तर आमचंही म्हणणं आहे की याही ठिकाणी आपण मराठी, कारण हा कोकण आहे, हा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोललीच गेली पाहिजे। इथून काही अशा तक्रारी आल्या गेल्या की इथले जे काही अमराठी लोक आहेत ती आपल्या लोकांना सांगतात की आम्हाला मराठी येत नाही आहे। तर आमचं म्हणणं आहे तुम्हाला मराठी, ज्या महाराष्ट्रामध्ये आता जिथं तुम्ही आतापर्यंत काम करता तिथे मराठी बोललंच पाहिजे, त्यांना मराठी आलीच पाहिजे। जर त्यांना मराठी येत नसेल तर आमची आपल्याला विनंती राहील की बाबा त्यांना विश्लेषणासाठी कोणतरी माणूस एखादा ठेवा, नाहीच जमलं तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांना शिकवलं मराठी। पण मराठी असली पाहिजे, कारण मराठी आमची मराठी माणसाची अस्मिता आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता आहे। सन्माननीय मोदी साहेबांनी सुद्धा त्याला त्या अभिजित भाषेला दर्जा दिलेला आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा मराठी भाषेचं तुमच्या अस्तित्वामध्ये जास्तीत जास्त वापर व्हायला पाहिजे, झाला पाहिजे असं त्यांनी आदेश काढलेले आहेत। आणि असं असताना सुद्धा आपल्या काही ह्या कार्यालयामध्ये जे काही अमराठी लोक आहेत ते सुद्धा इथं उर्मटपणे बोलतात, समजून सांगितलं तर बरं होईल। ते सरळ सरळ सांगतात की आम्हाला मराठी येत नाही, आम्हाला बोलता येत नाही, नोकरी करतात। गोष्ट आहे का तुम्ही चिपळूणात राहता, ओके, तिथपर्यंत ठीक आहे। तुमचा जो बॅनर जो हे आहे ना तो पण लोगो पण आहे, देशाच्या पंतप्रधानांनी दिलेले मराठी भाषेला अस्मिता, आम्ही दर्जा दिले, मराठी भाषा आलीच पाहिजे। आमचं म्हणणे तुमच्या केंद्राचं काही असू दे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक साहेब उदाहरण द्या, तुम्ही कर्नाटकमध्ये गेलात, केरळमध्ये गेलात तर तिथली भाषा, तिथली लँग्वेज चालते, मग आपली मराठी भाषेला आपण त्या लोकांनी जर दुजाभाव दिला कसं होईल ते? का होऊ शकत नाही? आम्ही काय भरती करत नाही का? कारण काय मला सांगा, तुम्ही मराठी आहात, ओके, तुमच्याकडे वृद्ध गुढीपाड्यामध्ये ठणकावून सांगितलंय की मराठी भाषा माझी महाराष्ट्रीय भाषा आहे, ती व्हायला पाहिजे, बोलली गेली पाहिजे। त्यांना येत नसेल तर त्यांना तुम्ही शिकवा, त्यांना जमत नसेल तर आम्हाला सांगा, आमची ते लोक येऊन शिकवतील। पण ही मराठी बोलली गेली पाहिजे, मराठी लिहिता वाचता आलं पाहिजे। तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन काम करता का नाही? तर तुम्हीच मराठी माणसं असं तर हे करत असाल, त्याच्यामध्ये पळवाटा करत असाल तर साहेब होत नाही ना ते। एक निवेदन देतो, या निवेदनामार्फत बघा त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करावी अशी आमची इच्छा आहे। तुम्हाला जमत नसेल, त्यांना सांगता येत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही इथे येऊ, त्यांना मराठी शिकवू, काय हरकत नाही। पण मराठी बोलता आलं पाहिजे, लिहिता वाचता आलं पाहिजे। तर तसं पाहिजे तुमच्या पोस्टामध्ये हे पोस्ट आहे, चिपळूण तालुका आहे, कोकण आहे, इथे 99% मराठी लोक, टोटली 99% मराठी माणूस आहे। तुमच्या मराठी माणसाला सोडलं पाहिजे ना, काय येत नाही का? तुम्ही घेत नाही, आम्ही ऑल ओव्हर इंडिया परीक्षा होते, सगळ्या मराठी माणसांनी बसावं, सगळ्यांनी यावं, ठीक आहे असं आमचं म्हणणं आहे। जुनी माणसं आहे येतात, त्यांना मराठी बोलता पण येत नव्हतं काय, तरी पण ते येतात। बघा आमची विनंती आपल्याच आहे, बघा विनंती आम्ही तुम्हाला करायला आलेलो आहे। विनंती करून जर त्यातून काही फरक पडणार नसेल, मुद्दामून काय ते असं करत नाही, बरोबर हिंदी बोलतात, मला ऐका तुम्ही बाजू घेतलं तरी मध्ये जर तुम्हाला इथं मराठी महाराष्ट्रात काम करायचं आहे, आमची मराठी भाषा आहे, आमची अस्मिता आहे, तुम्हाला जपावंच लागेल, बरोबर। मराठी तुम्हाला येत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांना येऊन शिकू, ओके साहेब। आम्ही मराठी भाषेला हे निवेदन फक्त देतोय। साहेब आपण कुठचे होतो तुम्ही?
साहेब, धन्यवाद. माझं काय स्पर्धा वाटतं तुम्ही सचिवात की सचितीजात असं काहीतरी आहेत. जर तुमच्या दुकानावरती जर इंग्रजीमध्ये जर नाव असेल कंपनीला सांगितलंय हा. मिळालंय हा आपला समोरचा मराठीचा आहे. पण तो मराठी झाला छोटा बघा. तर काय आपली मराठीची सन्माननीय राजसाहेबांनी परवाच्या गुढीपाडव्याला सांगितलं, ठणकावून सांगितलंय बदललं. की महाराष्ट्रामध्ये मराठी बरोबर प्रत्येक मराठी माणसाने, मला कळत नाही की मराठी माणूस हिंदीमध्ये का बोलतो. मराठी माणसाने पहिले मराठी बोलायला शिका. बरोबर आहे. तर मराठी माणसाने आणि त्याहीपेक्षा देशाचे पंतप्रधान तुमचेच भाजपचे पंतप्रधान सगळ्यांचे तो बोर्ड आम्ही पाठवलेला आहे, रिक्वेस्ट झालेली आहे, बरेच दिवस झाले. परवा पण त्यांना सांगून झालेलं आहे. कंपनीकडनं येतं ते आमचं नसतं. नाही कंपनी झालं पण एक दिवस त्याच्यावर दगड पडली नाही तर पडणार. म्हणू नका की बाबा कंपनी आहे म्हणून. ती वेळ येणार नाही, काळजी करून. मी पण मराठीच आहे, मी पण इथलं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं मगाशी माधव साहेब की Yes. तुम्ही मराठी भाजपचे पदाधिकारी आहात तर आपण आपल्यापासून सुरुवात करूया मराठी जपायला. होणार ते 2-4 दिवसात करून. बघा बस 200 महिन्याला लावू नका. मी बस, काळजी करू नका. आपण सगळे इथले जाऊन आपण नाही, नाही, मराठी जपले पाहिजे ना. 100%. आणि तुम्ही ते सांगून तुम्ही चालेल. मराठीमध्ये मोठ्याने टाका, छोटं तुम्ही इंग्रजीमध्ये टाका. मी त्याला काही विरोध करत नाही, पण मराठी हे मोठं आलं पाहिजे. Yes, चालेल. आलं लक्षात. आम्ही आता चिपळूणचं हेड पोस्ट ऑफिस या ठिकाणी आलेलो आहोत. यातून काही मराठी ग्राहक लोकांनी आम्हाला फोनद्वारे सांगितलं गेलं की बाबा या ठिकाणी जे हिंदी भाषिक आहेत ते आम्हाला हिंदीमध्ये सांगतात बोलायला. तर सन्माननीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर जाहीर भाषणामध्ये सांगितलं, ठणकावून सांगितलं होतं की मी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही जपलीच पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही आलीच पाहिजे प्रत्येकाला. सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही प्रत्येक आस्थापनामध्ये मराठी भाषाचा वापर केला पाहिजे असा सक्तीचा कायदा केला आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला असं जाणवलं की इथे जे मराठी भाषिक आहेत, हिंदी भाषिक आहेत ते इथल्या लोकांना हिंदीमध्ये बोला असं सांगतात. परंतु माझं यांना सक्त वॉर्निंग आहे की आपण महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही असलीच पाहिजे, मराठी भाषेचं बोलली गेली पाहिजे. नाहीतर यांच्यावरती योग्य प्रकारे कारवाई केली जाईल आणि नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यांना योग्य प्रकारे मराठी शिकवली जाईल. आत्ताच आम्ही या पोस्टाचे जे प्रधान अधिकारी आहेत त्यांना सांगितले, त्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे. जर या लोकांना मराठी येत नसेल तर तुम्ही इथे एक विश्लेषक ठेवा. नाहीच जमलं तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत तर यांना इथे येऊन मराठी शिकवलं जाईल असं आम्हाला वाटतं. असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी मराठी भाषा ही बोललीच पाहिजे अशी आमची सक्त वॉर्निंग आहे या लोकांना. धन्यवाद.